आता आपण एंड सेमकडे वळू. युनिट थर्ड, टॉकचं थर्ड युनिट स्टार्ट करू. इथून तुमचा एंड सेम स्टार्ट झाला. तर थर्ड युनिट आहे तुमचं ग्रामर. आता फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिटमध्ये आपलं ऑलरेडी झालेलं आहे. तर फर्स्ट युनिटमध्ये तुम्ही FA शिकले, फायनाईट ऑटोमेटा, आणि सेकंड युनिट तुमचं RE म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन्स. फायनाईट ऑटोमेटा काय यूज केला आपण? फायनाईट ऑटोमेटा डिझाईन केला आपण. कुठलंही मशीन डिझाईन करताना फायनाईट ऑटोमेटा यूज केला. रेग्युलर एक्सप्रेशन काय यूज केलं? जी रेग्युलर लँग्वेज असते तिला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण रेग्युलर एक्सप्रेशन यूज केलं. तर फायनाईट ऑटोमेटा जी पण स्ट्रिंग जनरेट करते त्याला आपण रेग्युलर लँग्वेज म्हणतो. जी स्ट्रिंग जनरेट होती फायनाईट ऑटोमेटामध्ये, जी स्ट्रिंग ती ॲक्सेप्ट करते त्या स्ट्रिंगला आपण रेग्युलर लँग्वेज म्हणतो. आणि ती रेग्युलर लँग्वेज प्लस, डॉट आणि स्टार म्हणजे युनियन, कॉन्कॅटनेशन आणि क्लोजर ऑपरेटर यूज करून रेग्युलर लँग्वेज ती एक रिप्रेझेंट करतो आपण एका एक्सप्रेशनमध्ये, त्याला आपण रेग्युलर एक्सप्रेशन म्हणतो. झालं इथपर्यंत? म्हणजे तुम्हाला माहीत झालं की दोन प्रकारच्या लँग्वेज आहेत. एक म्हणजे इन शॉर्ट एक रेग्युलर लँग्वेज आहे, तिला डिझाईन करण्यासाठी आपण फायनाईट ऑटोमेटा यूज करतो, आणि एक्सप्रेशन तिला एक्सप्रेस करण्यासाठी आपण रेग्युलर एक्सप्रेशन यूज करतो. आता तुम्हाला माहिती सम लँग्वेजेस आर रेग्युलर, सम लँग्वेजेस, काही लँग्वेज आहेत त्या रेग्युलर आहेत आणि काही नॉन रेग्युलर आहेत. सम लँग्वेजेस आर रेग्युलर लँग्वेज अँड सम लँग्वेजेस आर नॉन रेग्युलर. झालं? सब लँग्वेजेस आर रेग्युलर लँग्वेज, सब लँग्वेज आर नॉन रेग्युलर लँग्वेज. आता रेग्युलर लँग्वेज राहिली तर तुम्ही काय यूज करता? डिझाईन करण्यासाठी फायनाईट ऑटोमेटा यूज करता, आणि एक्सप्रेशन कुठलं यूज करता? तर रेग्युलर एक्सप्रेशन यूज करता. पण जेव्हा लँग्वेज ही नॉन रेग्युलर राहिली त्यावेळेस तिला डिझाईन कसं करायची, तिला एक्सप्रेस कसं करायचं, हा एक पॉईंट असतो. म्हणजे नॉन रेग्युलर लँग्वेजला तुम्ही फायनाईट ऑटोमेटा यूज करू शकत नाही ना रेग्युलर एक्सप्रेशन यूज करू शकत नाही. ऑलरेडी तुम्ही पंपिंग लेमा शिकले, तर पंपिंग लेमा आपण यूज करतो. पंपिंग लेमा काय करतो की पंपिंग लेमा शो करतो फक्त की गिवन लँग्वेज इज नॉन रेग्युलर लँग्वेज. काय करतो तुमचा पंपिंग लेमा? तो दाखवतो की गिवन लँग्वेज इज अ नॉन रेग्युलर लँग्वेज. फॉर एक्झाम्पल बघा, A⁻n B⁻n वेअर n इज ग्रेटर दॅन 0 गिवन लँग्वेज इज अ नॉन रेग्युलर. नेक्स्ट 0⁻m 1⁻n 0⁻m + n, ही लँग्वेज तुमची नॉन रेग्युलर आहे. A⁻p वेअर p इज अ प्राईम नंबर, ही पण तुमचा नॉन रेग्युलर लँग्वेज आहे. p इज अ प्राईम नंबर. WW ही तुमची नॉन रेग्युलर लँग्वेज आहे. WW⁻r अशा मल्टिपल लँग्वेजेस आहेत त्या नॉन रेग्युलर लँग्वेज आहेत, आणि त्या नॉन रेग्युलर लँग्वेज तुम्ही DAP डिझाईन करू शकत नाही किंवा रेग्युलर एक्सप्रेशन त्याचं लिहू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे, आणि तो कन्सेप्ट म्हणजेच ग्रामर. म्हणजे फायनल कन्क्लुजन काय आलं तुमचं की ग्रामर इज यूज्ड टू रिप्रेझेंट बोथ रेग्युलर लँग्वेज ॲज वेल ॲज नॉन रेग्युलर लँग्वेज. म्हणजे आपण ग्रामरला यूज करू शकतो. फायनल कन्क्लुजन काय काढलं मी? कन्क्लुजन शेवटी कन्क्लुजन एकच निघालं की ग्रामर इज यूज टू रिप्रेझेंट both regular and non-regular language. हे तुमचं कन्क्लुजन आलं. कन्क्लुजन काय आलं? ग्रामर इज यूज टू रिप्रेझेंट बोथ रेग्युलर ॲज वेल ॲज नॉन रेग्युलर लँग्वेज. रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ग्रामर यूज करतो. आता चेक करू आपण की तुमचं आपण ऑलरेडी सांगतो की ग्रामरला आपण यूज करू शकतो रेग्युलर आणि नॉन रेग्युलर लँग्वेज दोघांसाठी. तर चेक करू खरंच आपण रेग्युलर लँग्वेजसाठी तिला यूज करू शकतो का. आता तुमचं रेग्युलर लँग्वेज
आता रेग्युलर लँग्वेज म्हटल्यानंतर तुमचा हा फायनाईट ॲटोमॅटा डिझाईन केला, हा रेस टू ए, ही तुमची झाली रेग्युलर लँग्वेज. आता नॉन रेग्युलर लँग्वेज म्हटल्यानंतर सिम्पल एक्झाम्पल येतं तुमचं नॉन रेग्युलर लँग्वेजचं. आपण पहिलं एक्झाम्पल चेक केलं पंपिंग लेमामध्ये, ते एक्झाम्पल आपण नॉन रेग्युलर लँग्वेजमध्ये टाकू शकतो. फॉर इज इक्वल टू ए रेस टू एन बी रेस टू एन, आणि रेग्युलरमध्ये चेक करतोय आपण ए स्टार. झालं इथपर्यंत. आता ग्रामर आणि फायनाईट ॲटोमॅटामध्ये थोडासा डिफरन्स आहे. आता आपण ज्यावेळेस फायनाईट ॲटोमॅटा डिझाईन करतो त्यावेळेस स्टेट्स यूज करतो, तर या ठिकाणी आपण व्हेरिएबल्स यूज करतो. स्टेटच्या जागेवरती आपण काय यूज करतो? व्हेरिएबल्स. स्टेट्स तुमच्या फायनाईट ॲटोमॅटामध्ये आहेत, ग्रामरमध्ये तुम्ही व्हेरिएबल्स यूज करता. त्याच्यानंतर आपण DF हे डिझाईन करताना ट्रान्झिशन यूज करतो, म्हणजे मुवमेंट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन, त्यावेळेस तुम्ही काय यूज करतात? ट्रान्झिशन. तर या ठिकाणी तुमचं प्रोडक्शन यूज करतो आपण. ट्रान्झिशनच्या जागेवरती आपण प्रोडक्शन यूज करतो. इन्स्टेड ऑफ ट्रान्झिशन तुम्ही काय यूज करू शकता? प्रोडक्शन यूज करू शकता. तर याच्यात काही फॉर्म्युले आहेत, तुम्ही चेक करू आपण. बघा, ठीक आहे. ए रेस टू ए स्टारवर आलो. आता ए स्टारचा मिनिंग काय तुमचा? की फर्स्ट समेशन ए ट्रिपल टाइम्स ए, हा झाला तुमचा ए स्टारचा मिनिंग. तर या रेग्युलर लँग्वेजला आपल्याला ग्रामरमध्ये रिप्रेझेंट करायचं. तर ग्रामरमध्ये कसं रिप्रेझेंट करू? की ही स्टेटच्या जागेवरती आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करू. हा झाला तुमचा एक्सला ॲरो दिला आणि सेल्फ लूप ऑफ ए दिला. याचा मिनिंग काय झाला? की एक्स प्रोडक्शन ऑफ एक्स काय करतो? ए ऑफ एक्स, हा स्मॉल ए आणि एक्स हा कॅपिटल. एक कॅपिटल लेटरचा एक्स आलेला आहे, एक स्मॉल ए आलेला आहे. कॅपिटलमध्ये जो आहे त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, जो स्मॉलमध्ये असतो त्याला टर्मिनल्स म्हणतो. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला समजलं की टर्मिनल्स हे ABCD, स्मॉल केस लेटर इज अ टर्मिनल्स, कॅप्स लेटर इज अ व्हेरिएबल्स, डिजिट इज अ टर्मिनल्स. ओके. आणि व्हेरिएबल्सला आपण अजून नॉन टर्मिनल्स पण म्हणू शकतो. टर्मिनल्स इज अ स्मॉल केस लेटर्स, व्हेरिएबल्स इज अ कॅप्स लेटर्स, व्हेरिएबल्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन टर्मिनल्स. झालं इथपर्यंत. एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स, याला इथं काय म्हणतो आपण? जसं ट्रान्झिशन म्हणायचो तर इथं आपण काय यूज करतो? प्रोडक्शन. एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स, एक्स डिराइव्स ए ऑफ एक्स, एक्स गिव्स ए ऑफ एक्स. म्हणजे 3 कंडिशन आहेत. तुम्ही एक्स प्रोडक्शन म्हणा, एक्स डिराइव्स म्हणा, एक्स गिव्स म्हणा, मी एक्स प्रोडक्शन म्हणतो. चला इथपर्यंत. एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स म्हणजे एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स फर्स्ट विदाउट एनी इनपुट विच रीच द व्हेरिएबल दॅट इज द एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सलॉन. हे याचे 2 प्रोडक्शन झाले. नॉन रेग्युलर नंतर बघा. एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स, एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सलॉन. आता तुम्हाला 3 एज हवेत, तर कसं कॅल्क्युलेट करणार? तर फर्स्ट एक्स प्रोडक्शन ऑफ ए आणि एक्स व्हेरिएबल्स, त्यांना आपण फॉर्म्युले लावून एक्सपांड करू शकतो. टर्मिनल्सला एक्सपांड करत नाही. फायनल जी स्ट्रिंग भेटते ती तुम्हाला टर्मिनल्स इज अ सेट ऑफ टर्मिनल्स. आता एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स हा ए ॲज इट इज येईल. हा एक्समध्ये आपण पुन्हा ए एक्स टाकू शकतो. ए ऑफ एक्स. किती ए झाले? 2 ए झाले. मला किती हवेत? 3 ए फाइंड आउट करायचे. पुन्हा प्रोडक्शन यूज केलं. एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स. आपल्याला तर 3च ए हवे होते, ट्रिपल ए येऊन गेले आणि एक्स पण आला. तर हा एक्स आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर रिमूव्ह करण्यासाठी एक्स ॲप्सलॉन, ऑलरेडी वी नो दॅट आर इंटू ॲप्सलॉन, ॲप्सलॉन इंटू आर इज ऑलवेज आर. म्हणजे ॲप्सलॉनने कुठल्याही याला कॉन्केट केलं डॉट ऑपरेटर यूज करून, तर ॲन्सर ॲज इट इज येतं. म्हणजे तुमचं फायनली काय येईल? एक्स प्रोडक्शन ऑफ ट्रिपल ए. झालं ग्रामरचा यूज केलं तुम्ही रिप्रेझेंट्स. येस.
प्रोडक्शन ऑफ ए एक्स कुठून आलं? हा तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन आहे. तुम्ही सिंपल इथं लिहू शकता की स्टार्ट झालं. एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स कसा आला तुम्हाला माहिती आहे. एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स हा कसा आला? एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स. आणि हा कसा आला? एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सलॉन. हे तुमचे नंबर ऑफ मल्टिपल प्रोडक्शन्स आहेत. या प्रोडक्शननुसार तुम्ही फायनल स्ट्रिंग ट्रिपल ए भेटली आपल्याला. म्हणजे तुम्ही ट्रिपल ए काढा 4 टाइम्स 10 टाइम्स 100 टाइम्स ए काढू शकता सिंपल हा फॉर्म्युला यूज करून. शेवटी काय झालं की रेग्युलर लँग्वेजला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ग्रामरचा यूज करू शकतो. आता आपल्याला चेक करायचं आहे की ग्रामर नॉन रेग्युलर लँग्वेजसाठी यूज करता का. तुम्हाला माहिती फायनाईट ऑटोमॅटा यूज करू शकत नाही, रेग्युलर एक्सप्रेशन यूज करू शकत नाही. मग आपण नॉन रेग्युलर लँग्वेजसाठी ग्रामर यूज करू शकतो का ते चेकआउट करू आपण. आता ऑलरेडी आपल्याला माहिती पहिलं एक्झाम्पल नॉन रेग्युलर लँग्वेजचं. बघा आलं तुम्ही नॉन रेग्युलर लँग्वेज. नॉन रेग्युलर लँग्वेज. आता नॉन रेग्युलर लँग्वेज काय मित्रांनो? एक्झाम्पल चेक केलं आपण फर्स्ट ए रेस टू एन बी रेस टू एन. ए रेस टू एन बी रेस टू एन हे एक्झाम्पल आहे. मग याला आपण सिम्प्लिफाईड केली त्याला ए रेस टू एन. ए रेस टू एन मीन्स इथं काय असेल तुमचा ए रेस टू 0 ए रेस टू 1 ए रेस टू असंच असेल ना. ए रेस टू एन -1 असं समथिंग ए असेल. एचा पॉवर 1 एचा पॉवर 1 कुठे येईल तुमचा? इथं येईल. ए रेस टू पॉवर ऑफ 1 ए रेस टू पॉवर 2 ए रेस टू पॉवर 3 आणि असं तुमचा ए रेस टू एन असेल. आता बी रेस टू एन कसा असू शकतो तुमचा? बी रेस टू पॉवर 1 बीचा स्क्वेअर बीचा क्यूब बी रेस टू एन -1 आणि बी रेस टू एन. झालं क्लिअर. आता आपल्याला ए रेस टू एन आणि बी रेस टू एन ही नॉन रेग्युलर लँग्वेज आपण ग्रामरमध्ये रिप्रेझेंट करतो का करू शकतो का हे चेकआउट करायचं आहे. मग ए रेस टू एन कसा लिहिला मी? ए रेस टू एन -1. तसंच हा बी रेस टू एन कसा लिहिला? बी रेस टू एन -1 आणि हा बी रेस टू एन. चेकआउट करा चालेल. ए रेस टू एन ए रेस टू एन -1 नंतर ए रेस टू एन येतो. बी रेस टू एन -1 नंतर तुमचा बी रेस टू एन येतो. झालं इथपर्यंत. आता चेकआउट करू आपण. हा ए रेस टू एन आणि हा बी रेस टू एन हा मॅच केला आहे का याला? हा ए रेस टू एन -1 आणि हा बी रेस टू एन -1 का याला बघितलं. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे आपण एस प्रोडक्शन ऑफ एस घेऊ. स्टार्टिंग प्रोडक्शन इज एस घेऊ. एस प्रोडक्शन ऑफ हा ए घेतला मल्टिपल टाइम्स ऑफ ए यस आणि हा बी. म्हणजे आउटर घेतले पहिले ए रेस टू एन बी रेस टू एन म्हणजे एन नंबर ऑफ टाइम्स ए आणि एन नंबर ऑफ टाइम्स बी. फॉर्म्युला होतोय ए एस बी. जसा एस वाढेल तुमचा एस अजून ए एस बी दिला तर नंबर ऑफ एज वाढतील नंबर ऑफ बीज वाढतील. म्हणजे नंबर ऑफ एज आणि नंबर ऑफ बीज सेम येतील. ओके. आता ए रेस टू एन -1 आणि बी रेस टू एन -1 ला काय फॉर्म्युला लावू शकता तुम्ही? इथं एक क्लिअर आहे. आता अजून हेच काहीतरी प्रोड्यूस करू शकतो ना. येस ऑर नो? येस. एस प्रोडक्शन ऑफ सपोज ए आणि बी. झालं. हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण हे लँग्वेज रिप्रेझेंट करू शकतो. ए रेस टू एन बी रेस टू एन. सपोज ए रेस टू एन बी रेस टू एन means number of a's and number of b's are equal. So a raised to n and b raised to n. Suppose 4 times a and 4 times b. ही स्ट्रिंग आपण चेकआउट करू. या ठिकाणी आपल्याला लँग्वेज क्लिअर होईल. क्लिअर. इथं बघा दोन फॉर्म्युले घेते. एस प्रोडक्शन ऑफ ए एस बी आणि एस प्रोडक्शन ऑफ ए बी. S production of ASB, S production of AS, S is the starting symbol. S production of ASB आणि S production of AB.
आता आपली ही स्ट्रिंग जनरेट जर झाली तर आपण म्हणू शकतो की ग्रामर नॉन रेग्युलर लँग्वेजसाठी सुद्धा यूज करू शकतो. आपल्याला 4 टाइम्स ए आणि 4 टाइम्स बी जनरेट करायचं आहे. सो एस प्रोडक्शन ऑफ ए एस बी काय आलं तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन, स्टार्टिंग प्रोडक्शन झालं इथपर्यंत. नंतर एस प्रोडक्शन ऑफ पुन्हा तेच घेतलं, ए हा एस हा बी म्हणजे काय घेतलं तुम्ही एस प्रोडक्शन ऑफ ए एस बी. 2A 2B झाला तुमचा. नेक्स्ट एस प्रोडक्शन ऑफ 3 टाइम्स ए एस बी झाला 3 टाइम्स एस प्रोडक्शन ऑफ पुन्हा आपण यूज केला एस प्रोडक्शन ऑफ ए एस बी झाला. आता तुम्हाला 4 टाइम्स ए आणि 4 टाइम्स बी. आता पुढचं जे प्रोडक्शन आहे एस प्रोडक्शन ऑफ ए बी, एस प्रोडक्शन ऑफ ए बी घ्या बरं. तर काय होईल एस प्रोडक्शन ऑफ 4 टाइम्स ए and 4 times b means we can say that final conclusion is clear. The given the grammar which can be used to represent both regular and non-regular language. म्हणजे तुम्ही नॉन रेग्युलर पण दाखवू शकले आणि रेग्युलर लँग्वेज पण आपण विथ द हेल्प ऑफ ग्रामरने त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर फायनल कन्क्लुजन ऑलरेडी आपण कन्क्लुजन लिहिलं आहे तरी पुन्हा लिहून देतो. कन्क्लुजन काय आहे grammar is used to represent both regular and non-regular grammar is used to represent both regular and non-regular languages. आता चला आपण या ठिकाणी डीएपी डिझाईन केलेत. डीएपी वरून आपण प्रोडक्शन करू शकतो. ऑलरेडी थर्ड प्रोडक्शन आपण काढलेलं आहे म्हणजे एक्स प्रोडक्शन ऑफ हा येईल त्याचा आणि मल्टिपल टाइम्स ऑफ एक्स. मल्टिपल टाइम्स ऑफ एक्स हा एक्स काय रिप्रेझेंट करतो 0 or more than 1/8. 0 or more than 8. जसं आपण सेल्फ लूप ऑफ ए स्टार 0 or मल्टिपल टाइम्स ऑफ एज एक्स काय रिप्रेझेंट करतो 0 or more than ऑफ एज कारण की एक्स प्रोडक्शन ऑफ ए एक्स. या ठिकाणी आपण घेऊ शकतो एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. मागच्या याच्यामध्ये घेतला आपण ए प्रोडक्शन ऑफ एक्स प्रोडक्शन ऑफ एस प्रोडक्शन ऑफ ए एस बी आणि एस प्रोडक्शन ऑफ ए बी पण घेऊ शकलो असतो. या ठिकाणी एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स एक्स प्रोडक्शन ऑफ ए बी. आता इथे घेऊ शकतो सिंपल एक्स प्रोडक्शन ऑफ ए सिंपल ए फक्त ही स्ट्रिंग काय जनरेट करेल ए जनरेट करेल एकदा. इथं काय घेऊ शकतो सेल्फ लूप म्हणजे एक्स प्रोडक्शन ए स्मॉल मल्टिपल टाइम्स ऑफ एक्स सेल्फ लूप आहे एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन एक्स प्रोडक्शन ऑफ बी. हा सेल्फ लूप आहे म्हणजे एक्स प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एक्स एक्स प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. हा डीएफ हे 3 डीएफ लक्षात ठेवा आणि त्यांचं इक्विव्हॅलंट ग्रामर या ठिकाणी आपण काढलेलं आहे. यानुसार त्याचं ग्रामर चालेल. आता येऊ आपण डायरेक्ट ग्रामरच्या डेफिनेशनवरती. ग्रामर व्हॉट इज अ ग्रामर. G equal to VTPS. G equal to VTPS. G equal to VTPS. Grammar is defined as G equal to VTPS. G for a grammar, already we know that G is a grammar. V is a variables. V is a variables.
Variables are also called as a non-terminals. Variables are also called as a non-terminals. Is also called as a non-terminals. T is called as terminals. T is called as a terminals. S is called as, G is a grammar, V is a variable, non-terminals, T is a terminal. Next P. P is a productions. P is a productions. X production किंवा P is a derives. Otherwise P is a gives. We focus on more production. P is a production. P is a derives. P is a gives. G equal to V, T, P, S. As remaining is S. S is called as start symbol. Is a start symbol. Is also called as a special symbol. Start symbol. Otherwise it's called as special symbol. G equal to VTPS. G is a grammar. V is a variables. Variables are also called as a non-terminals. T is called as a terminals. P is a productions. Productions are in the form of, देखिए यहाँ पे X production of A, X derives A, X gives A, X production of AX, X derives AX, X gives AS. These are productions. S is a starting symbol. या ठिकाणी X हा स्टार्टिंग सिम्बॉल दाखवला. स्टार्टिंग सिम्बॉल स्पेशल सिम्बॉल, म्हणजे कुठलंही ग्रामर हे स्टार्टिंग सिम्बॉलने तुमचं स्टार्ट होत असतं. आता व्हेरिएबल काय असतील, नॉन टर्मिनल्स काय असतील, जे कॅप्स लेटरमध्ये त्यांना व्हेरिएबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, कॅपिटल झेड. आता हा एक्स या ठिकाणी दाखवलेला आहे. कॅपिटल एक्स म्हणजे हा काय आला तुमचा व्हेरिएबल झाला. जसं आपण DFA मध्ये स्टेट वापरायचो, स्टेटच्या जागेवरती व्हेरिएबल्स घेतलेला आहे. आता हा वाय ही स्टेट झाली तुमची DFAच्या याच्यानुसार, पण या ठिकाणी वाय काय झाला तुमचा व्हेरिएबल झाला. ओके. आता स्मॉल ए बघा, हा टर्मिनल झाला. हा टर्मिनल. तर व्हेरिएबलला अजून काय म्हणतो, नॉन टर्मिनल्स. प्रोडक्शन ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. एक्स प्रोडक्शन ए एक्स, एक्स प्रोडक्शन इप्सिलॉन, एक्स प्रोडक्शन ऑफ एस. आणि एस इज अ स्टार्टिंग सिम्बॉल. स्टार्टिंग सिम्बॉल तुम्ही एस देऊ शकता. या ठिकाणी स्टार्टिंग सिम्बॉल एक्स आहे. असं फिक्स नाही की स्टार्टिंग सिम्बॉल हा एसच असायला पाहिजे. क्लिअर. आणि जी फायनल स्ट्रिंग येईल तुम्हाला, जे फायनल आपल्याला एखाद्या स्ट्रिंग फाइंड आउट करायची असेल ती भेटली, ती नेहमी कशामध्ये असते, टर्मिनल्समध्ये असते. टर्मिनल्स इज स्मॉल केस लेटर्स. टर्मिनल्स काय असतात तुमचे, स्मॉल लेटर, स्मॉल केस. अदरवाईज तुम्ही त्यांना डिजिटमध्ये डिजिटसुद्धा येऊ शकता किंवा स्मॉल केस पण येऊ शकता. नॉन टर्मिनल्स मीन्स कॅप्स अल्फाबेट. कॅप्स अल्फाबेट तुमचे या ठिकाणी येतात. प्रोडक्शन ऑलरेडी तुमचे जे प्रोडक्शन आहेत हे सगळे तुमचे प्रोडक्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत. एस हा कुठलंही ग्रामर ज्या ठिकाणी स्टार्ट होतो त्याला स्टार्टिंग सिम्बॉल असं म्हणतात. ओके. आणि जी तुमची फायनल स्ट्रिंग येतात तिला सेंटेन्शियल फॉर्म असं सुद्धा म्हणतात. ग्रामर दिलेलं आहे, त्या ग्रामरवरून आपल्याला एक डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या डेरिव्हेशनवरून आपण पार्ट्स पण ड्रॉ करू शकतो. हा प्रॉब्लेम ऑलरेडी युनिव्हर्सिटीला विचारला गेलेला आहे 2019च्या पॅटर्नमध्ये आणि त्याच्या मागच्या पॅटर्नमध्ये. तर आपल्याला माहिती आहे, आपण ग्रामर फाइंड आउट करताना पहिले ग्रामरची डेफिनेशन लावतो. तर ग्रामरमध्ये किती एलिमेंट्स असतात, 4 एलिमेंट्स. VTPS ग्रामरमध्ये 4 एलिमेंट्स असतात. तर याचं सोल्युशन घेऊ आपण डायरेक्ट. सोल्युशन क्लिअर. G इक्वल टू VTP आणि S. आता V म्हणजे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे जे कॅपिटल लेटरमध्ये सापडतील ते तुमचे व्हेरिएबल्स. V इक्वल टू कॅपिटलमध्ये काय तुमचा E आहे, T आहे आणि F आहे. झालं तुमचं ATF कॅपिटलमध्ये आहेत म्हणजे व्हेरिएबल झाले. आता पुढचा पॉईंट आला T. T इज अ टर्मिनल्स. जे स्मॉल लेटरमध्ये आहेत आणि जे डिजिट आहेत ते टर्मिनल्समध्ये येतं. सांगा बरं, टर्मिनल्समध्ये स्मॉल लेटर आणि डिजिट्स. T इक्वल टू डिजिटचं सापडत नाही आहे, स्मॉल लेटर्स आहेत A, B. झालं इथपर्यंत.
नेक्स्ट तुमचं पी म्हणजे प्रोडक्शन, ॲज इट इज वरचे प्रोडक्शन उचलायचे आणि जसं तसं लिहायचे. नेक्स्ट इज अ पी इक्वल टू प्रोडक्शन. काय ते प्रोडक्शन तुमचे? ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी आणि टी. दुसरी टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ आणि एफ. नेक्स्ट कुठलं येईल तुमचं? एफ प्रोडक्शन ऑफ, पुढचं तुमचं एफ प्रोडक्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये घ्यायचा ई, त्याच्यानंतर ए आणि त्याच्यानंतर बी. इथं तुमचं प्रोडक्शन कंप्लीट होईल. आता झालं तुमचं. नेक्स्ट तुमचं स्टार्टिंग सिम्बॉल. स्टार्टिंग सिम्बॉल काय आहे? एस. एस इज इक्वल टू काय येईल तुमचा? ई, कारण की या ठिकाणी स्टार्टिंग ई पासून झालं. झालं तुमचं व्ही टी पी एस. ग्रामर व्ही टी हॅव्हिंग 4 एलिमेंट्स, दॅट इज अ व्ही टी पी एस. या ठिकाणी आपण ते सुरुवातीला लिहून घ्यायचे. आता प्रॉब्लेमकडे वळू. आपल्याला डेरिव्हेशन हवं ए प्लस बी ब्रॅकेट स्टार आणि ए प्लस बी. तर स्टार्टिंग काय आहे तुमचं? स्टार्ट कुठं होतं तुमचं? ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी, ई प्लस टी. याला काय म्हणता? स्टार्ट प्रोडक्शन, स्टार्टिंग प्रोडक्शन. ई इज इक्वल टू ई प्लस टी. आता आपण ईला जरी टी मध्ये कन्वर्ट केला तर काय येईल तुमचं? ई प्रोडक्शन टी प्लस टी. काय घेतला मी? ई प्रोडक्शन ऑफ टी घेतला. झालं इथपर्यंत? टी प्लस टी. आता टीला एफ मध्ये कन्वर्ट करू शकतो. ई प्रोडक्शन ऑफ टीला एफ मध्ये गेला, एफ प्लस टी. काय घेतलं आपण? टी प्रोडक्शन ऑफ एफ. आता एफला ब्रॅकेटच्या ई मध्ये आपण करू शकतो. ई प्रोडक्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये ई प्लस टी. कुठलं प्रोडक्शन येतं तुमचं? एफ प्रोडक्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये ई आला. इथपर्यंत क्लिअर? हा ब्रॅकेटमध्ये ई आला म्हणजे ई प्लस टी घेऊ शकतो आपण आणि ए प्लस बी मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. क्लिअर? एस ऑर नो? एस. म्हणजे हा ब्रॅकेटच लागेल पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. पण आपण त्याला वेगळ्या याच्यात पण घेऊ शकतो. टी प्रोडक्शन ऑफ एफ पण घेऊ शकतो. एस ऑर नो? आपल्याला वाटलं इथपर्यंत आले हो, चेंजेस करायचा थोडासा प्रोग्राम याच्यामध्ये. इथपर्यंत क्लिअर आलो आपण. ई प्रोडक्शन ऑफ टी प्लस टी हा प्लस झाला, पण टी नंतर आपल्याला काय पाहिजे? मल्टिप्लिकेशनचं एक स्टार यायला पाहिजे. म्हणून आपण ई प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ प्लस टी. काय घेतलं या ठिकाणी? टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ. आपल्याला दोन, एक तर स्टार हवा होता आणि प्लस हवा होता डेरिव्हेशनमध्ये. तुमचा स्टार इंटू आला आणि प्लस आला. आता इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत. आता टीला आपण एफ मध्ये आणि एफला ई मध्ये कन्वर्ट करू शकतो. नेक्स्ट ई प्रोडक्शन ऑफ टीला आपण एफ मध्ये केला म्हणजे ॲज इट इज एफ इंटू एफ प्लस टी. टीला तुम्ही एफ मध्ये कन्वर्ट केला. ओके. आता एफला हा फर्स्ट एफला आपण ई मध्ये कन्वर्ट करू शकतो. हा फर्स्ट एफला तुम्ही ई मध्ये कन्वर्ट करू शकता. एफ प्लस फर्स्ट एफला कुठे घेतला तुम्ही? ब्रॅकेटच्या ई मध्ये घेतला. क्लिअर इथपर्यंत? आता चेकआउट करा. ईला तुम्ही पुन्हा वरती घेऊन जाऊ शकतो. ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी. पुढचं प्रोडक्शन अप्लाय करू आपण. ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी. तर हे तुमचा ई येतो ब्रॅकेटमध्ये ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी इंटू एफ प्लस टी. झाला इथपर्यंत?
पुढे त्या टीला आपण एफमध्ये, हा एफ आहे हा आपण एफमध्ये कन्वर्ट करू शकतो. नेक्स्ट आपण अप्लाय करू टी प्रोडक्शन ऑफ एफ. काय येईल तुमचा टी प्रोडक्शन ऑफ एफ? ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी इंटू एफ प्रोडक्शन एफ प्लस एफ. आले दोघं एफ एफ. एफ एफमध्ये त्यांना आपण ए प्लस बी करू शकतो. पहिल्या एफला ए करून टाकू, दुसऱ्या एफला बी करून टाकू. एफ प्रोडक्शन ऑफ ए आणि एफ प्रोडक्शन ऑफ बी. तर नेक्स्ट ई प्रोडक्शन ऑफ, ब्रॅकेटमध्ये घेतला ई प्लस टी स्टार एफला ए मध्ये कन्वर्ट केला प्लस एफ. नेक्स्ट ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी स्टार ए प्लस या एफला बी मध्ये घेतलं. इथं कुठलंही डेरिव्हेशन सांगितलं नाही, लेफ्ट मोस्ट नाही राईट मोस्ट नाही, म्हणून आपण डायरेक्ट हा लेफ्टचा पार्ट सोडून राईटमध्ये गेलो. जर डेरिव्हेशन दिलं असतं लेफ्ट मोस्ट तर आपण लेफ्टनेच त्याला सॉल्व केलं असतं. आलो इथं ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी इंटू ए प्लस बी. आपल्याला ऑलरेडी हा एवढा पार्ट तुम्हाला भेटून गेलेला आहे. क्लिअर? आता आपल्याला पाहिजे ब्रॅकेटमध्ये ई प्लस टी. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. चला आता इथं लावला गेला तुमचा आता ई प्रोडक्शन ऑफ, ईला आपण कशामध्ये कन्वर्ट करू? टी मध्ये कन्वर्ट करू. ई प्रोडक्शन ऑफ विथ इन ब्रॅकेट टी प्लस टी इंटू ए प्लस बी. काय केलं तुम्ही? ई प्रोडक्शन ऑफ टी झालं. टीला आपण कशामध्ये कन्वर्ट करू? आता एफ मध्ये. टीला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करा? टी प्रोडक्शन ऑफ एफ. दोनदा वरून अप्लाय करू. टी प्रोडक्शन ऑफ एफ. सो ई प्रोडक्शन ऑफ फर्स्ट टीला एफ मध्ये एफ प्लस टी ए प्लस बी. सेकंड ई प्रोडक्शन ऑफ सेकंड टीला एफ मध्ये एफ प्लस एफ इंटू ए प्लस बी. झालं इथपर्यंत. आता या दोघं एफला आपण एफ प्रोडक्शन ऑफ ए अप्लाय करू आणि नेक्स्ट एफ प्रोडक्शन ऑफ बी अप्लाय करू. एफ प्रोडक्शनला तुम्ही ए प्लस एफ स्टार ए प्लस बी. नेक्स्ट ई प्रोडक्शनला तुम्ही ए प्लस बी स्टार ए प्लस बी. झालं तुमचं फायनल ए प्लस बी स्टार ए प्लस बी. हे तुमचं लास्टचं प्रोडक्शन या ठिकाणी आलंय. क्लिअर? या प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तुम्हाला गिवन स्ट्रिंग आपल्याला डेरिव्हेशननुसार आपण ड्रॉ करून दिलेली. क्लिअर इथपर्यंत? आता आपल्याला जर वाटलं याचा पार्स ट्री ड्रॉ करायचा आहे तर पार्स ट्री आपण याचा पूर्ण याचा पार्स ट्री हा ड्रॉ करू शकतो. याच्या पार्स ट्रीसाठी आपल्याला पुढच्या टेबलवर जावं लागेल. आता नेक्स्ट पार्स ट्री कशी लिहायची पार्स ट्री आपल्याला पुन्हा मागे जावं लागेल, चेक करावं लागेल. स्टार्टिंग सिम्बॉल काय तुमचा? स्टार्टिंग ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी. तर तुमचं ई फर्स्ट ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी. ई प्लस
टी आला तुमचं. त्याच्यानंतरचं पहिलं प्रोडक्शन झालं ई प्लस टी. चेक करा तुम्ही, हा पहिला ई प्लस टी, त्याच्यानंतर ई प्रोडक्शन ऑफ टी आणि टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ. ई प्रोडक्शन ऑफ टी, ई प्रोडक्शन ऑफ टी, टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ, टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ. आला टी इंटू एफ. नंतर टी प्रोडक्शन ऑफ एफ आणि एफ प्रोडक्शन ऑफ ब्रॅकेट ई. टी प्रोडक्शन ऑफ एफ, चेक करा, टी प्रोडक्शन ऑफ, पुन्हा इथं एफ आला आणि एफ प्रोडक्शन ऑफ काय आलं तुमचं ब्रॅकेट ई. ब्रॅकेट ईचं काय आलं तुमचं पुन्हा ई प्लस टी. टी प्रोडक्शन ऑफ तुमचा इथं एफ आला, एफ प्रोडक्शन ऑफ ब्रॅकेट ई आला. याला आपण कॅरी करू तिकडं. ब्रॅकेट ई आला, ब्रॅकेटचा ई प्रोडक्शन आला तुमचा ई प्लस टी आला. ईचा काय झाला तुमचा, टीचा तुमचा एफ झाला, एफचा काय झाला तुमचा बी झाला. ई प्रोडक्शनचा काय झाला तुमचा ईचा टी, टीचा एफ, एफचा ए, ए प्लस बी इंटू आता एफ इंटू एफचा काय झाला तुमचा, एफचा तुमचा ए, हा प्लस ॲज इट इज, हा टीचा एफ आणि एफचा हा बी. चेक करा तुमची स्टार्टिंग इथून होईल, फक्त ही तुमची इकडे येते ड्रॉ करताना. वेट, आपण काय करू त्याला, ही तुमची स्ट्रिंग ॲज इट इज इकडे आणली आपण, इथे येईल तुमची स्ट्रिंग येऊ शकते. वेट वेट वेट, डोंट वरी. वेट, आपण तिला पुन्हा ड्रॉ करू. नवीन घेऊ, त्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्या ट्रान्झॅक्शन्समुळे. चला नवीन घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. इथं घेऊ ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी झाला इथपर्यंत तुमचा. चेकआउट करा. त्याच्यानंतर ई प्रोडक्शन ऑफ टी, टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ, ई प्रोडक्शन ऑफ टी, टी प्रोडक्शन ऑफ टी इंटू एफ. बघा, ई प्रोडक्शन ऑफ ई प्लस टी, ईचा टी, टीचं प्रोडक्शन टी इंटू एफ, टी इंटू एफ, टीचं प्रोडक्शन एफ, एफचं प्रोडक्शन ब्रॅकेट ई. चला, टीचं प्रोडक्शन एफ आणि एफचं प्रोडक्शन ब्रॅकेट ई. इथपर्यंत आलो आपण बरोबर. हा एफचा काय होईल तुमचा टी, सॉरी एफचं टीचं प्रोडक्शन एफ आहे, एफ प्रोडक्शन ऑफ ए प्लस आला, टीचं प्रोडक्शन काय तुमचं एफ, एफ प्रोडक्शन ऑफ बी. थापा, फर्स्ट ए आला प्लस बी आली तुमची स्ट्रिंग ए प्लस बी. हा आला तुमचा इंटू. आता हा ई इकडे कॅरी घेऊ आपण, कॅरी केला इथं. ई प्रोडक्शन काय येईल तुमचं ई प्लस टी, ई प्लस टी. ई प्रोडक्शन काय येईल तुमचा टी, टी प्रोडक्शन काय येतो तुमचा एफ, एफ प्रोडक्शन काय येईल तुमचा
बी, टी प्रोडक्शन काय येईल एफ, एफ प्रोडक्शन काय येईल तुमचा ए. तुम्ही प्रोडक्शन मागे चेक करू शकता. म्हणजे सिम्पली वी कॅन तुम्ही सांगू शकता की फर्स्ट तुमचा हा ब्रॅकेट आला या ठिकाणी, हा तुमचा ब्रॅकेट फर्स्ट ए प्लस बी, हा तुमचा नेक्स्ट स्टार ए प्लस आणि हा बी, अशी त्याची पार्ट्स आपण ड्रॉ करू शकतो. क्लिअर. चला पुढचा प्रॉब्लेम चेक करू. रायटिंग अ ग्रामर फॉर अ लँग्वेज. आता या ठिकाणी फर्स्ट प्रोडक्शन दिलं एस प्रोडक्शन ऑफ ए एस, सेकंड इज एस प्रोडक्शन ऑफ बी ए ऑफ ए प्रोडक्शन ऑफ सी अँड बी एस. दोन प्रोडक्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी सेपरेट्स. तर रायटिंग ग्रामर फॉर अ लँग्वेज, ज्यावेळेस इन्फिनाइट लँग्वेज असते, इन्फिनाइट लँग्वेज मीन्स दे आर रिपीटेड मल्टिपल टाइम्स, त्या वेळेस आपण रिकर्सिव्ह लँग्वेज यूज करतो. रिकर्सिव्ह 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 केव्हा येतो, जेव्हा लेफ्ट साईडचा व्हेरिएबल राईट साईडला असतो. चेक करा. एस प्रोडक्शन ऑफ ए एस, पुन्हा एस आला म्हणजे लेफ्ट साईडचा व्हेरिएबल एस हा राईट साईडला असतो. दॅट इज अ रिकर्सिव्ह ग्रामर. ते इन्फिनाइट लँग्वेजसाठी आपण त्याला यूज करू शकतो. हा जर डायरेक्टली रिकर्सिव्ह म्हणू शकतो आपण याला. लेफ्ट साईड व्हेरिएबल विच आर हॅव्हिंग इन अ राईट साईड, left side variable which are having on a right side of the productions, that is a directly recursive. आता इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये चेक करा. एस प्रोडक्शन ऑफ बी ए ऑफ ए आणि ए प्रोडक्शन, हा एस काय प्रोडक्शन करतो तुमचा, चेकआउट करा एक्झाम्पलमध्ये. एस प्रोडक्शन ऑफ ए आणि हाच ए इथं येतो आणि हा ए प्रोडक्शन ऑफ एस. वरच्या एक्झाम्पलमध्ये लेफ्ट साईड व्हेरिएबल विच आर डायरेक्टली हॅव्हिंग ऑन अ राईट साईड, जेव्हा लेफ्ट साईड व्हेरिएबल राईट साईडला असतो म्हणजे डायरेक्टली रिकर्सिव्ह. इट इज यूज फॉर द इन्फिनाइट लँग्वेज. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये हा इनडायरेक्टली रिकर्सिव्ह. बघा एस काय प्रोड्यूस करतोय तुमचा, एस प्रोडक्शन ए ऑफ ए, आणि तो ए काय प्रोड्यूस करतोय तुमचा बी ऑफ एस, म्हणजे हा झाला तुमचा इनडायरेक्टली रिकर्सिव्ह. डायरेक्टली रिकर्सिव्ह अँड इनडायरेक्टली रिकर्सिव्ह याला म्हणतो आपण. हे दोन पार्ट्स या ठिकाणी येतील. रायटिंग अ ग्रामर फॉर अ लँग्वेज, देर आर टू टाइप्स. वन इज द डायरेक्टली रिकर्सिव्ह, अनदर इज द इनडायरेक्टली रिकर्सिव्ह. इन अ डायरेक्टली रिकर्सिव्ह, लेफ्ट साइड व्हेरिएबल विच आर हॅव्हिंग ऑन अ राईट साइड ऑफ दॅट प्रोडक्शन्स. लेफ्टला एस आहे, राईटला येतोय तुमचा एस प्रोडक्शनमध्ये, म्हणजे हे झालं डायरेक्टली रिकर्सिव्ह. इनडायरेक्टली कसं झालं, एस या ठिकाणी ए प्रोड्यूस करतोय आणि हा ए पुन्हा एस प्रोड्यूस करतोय, हे झालं इनडायरेक्टली रिकर्सिव्ह. तर रायटिंग अ ग्रामर फॉर अ लँग्वेज याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे लँग्वेज एल, एल प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन ए ए ए. म्हणजे सिम्पल आपण समजू शकतो की हा ए स्टार आहे. जर आपण रेग्युलर एक्सप्रेशनचा विचार केला तर हा काय झाला तुमचा ए स्टार. तर या ठिकाणी स्टार्टिंग सिम्बॉल एस येऊ शकतो तुमचा. क्लिअर. त्याचं काय जनरेट करतो तो ॲप्सिलॉन झालं तुमचं एक एस प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. सेकंड पॉसिबिलिटी एस काय प्रोड्यूस करतोय तुमचा ए प्रोड्यूस करतोय, पुन्हा ए म्हणजे मल्टिपल टाइम्स ऑफ ए, म्हणजे आपण लावू शकतो ए एस. हे दोन प्रोडक्शन्स या ठिकाणी आपण दोन इक्वेशन्स या ठिकाणी लिहू शकतो, प्रोडक्शन लिहू शकतो. क्लिअर. सपोज तुम्हाला 4A हवेत युजिंग दिस प्रोडक्शन्स, युजिंग दिस लँग्वेज. 4A हवेत तर स्टार्टिंग सिम्बॉल काय तुमचा एस, एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. हा घेऊ शकत नाही, एस डायरेक्ट ॲप्सिलॉन, म्हणजे कुठलाही सिंगल ए सुद्धा तो जनरेट करू शकत नाही. मग आपल्याला 4A जनरेट करायचे दिस लँग्वेज बाय युजिंग दिस लँग्वेज. सो एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस, एक ए भेटला तुम्हाला, हा स्टार्टचा सिम्बॉल. याला तुम्ही काय करू शकता, पुन्हा एस प्रोडक्शन ऑफ हा ए ॲज इट इज येईल आणि हा एस काय होईल तुमचा पुन्हा ए ऑफ एस, ए ऑफ एस काय लावलं एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. झाले 2 वन्स. पुन्हा एस प्रोडक्शन ऑफ हा ए ॲज इट इज येईल, हा ए ॲज इट इज येईल आणि हा एस पुन्हा तुमचा एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस काय तुमचा एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. 3A झाले. पुन्हा अजून एक ए सवा एस प्रोडक्शन ऑफ हा ए ॲज इट इज
ॲज इट इज 3 ए येतील. हा एस प्रोडक्शन ऑफ ए एस, पुन्हा एस प्रोडक्शन ऑफ ए एस, हा ए येईल आणि हा एस येईल. काय वापरलं? एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. 4A झाले. आता एस ला पुढचं काय द्यावं लागेल? एस प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन, म्हणजे एलिमिनेट करावं लागेल. मग नेक्स्ट तुमचं येईल एस प्रोडक्शन ऑफ 4A ॲज इट इज, आणि या ठिकाणी लिहाल तुम्ही एस प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. ही तुमची या ठिकाणी लँग्वेज झाली. क्लिअर इथपर्यंत? आलो आपण सेकंड एक्झाम्पलला. लँग्वेज एल इज इक्वल टू, पहिल्या याच्यामध्ये लँग्वेजमध्ये एप्सिलॉन दिला होता, इथं एप्सिलॉन काढून टाकला आहे त्यांनी. तर याचं काय येईल? एप्सिलॉन येईल का नाही? एस प्रोडक्शन काय येईल याचं? फर्स्ट ए मल्टिपल टाइम्स ऑफ ए मीन्स ए ऑफ एस, आणि सेकंड येईल एस प्रोडक्शन. या एसला एलिमिनेट करण्यासाठी मागच्या याच्यामध्ये एप्सिलॉन यूज केला, इथं एप्सिलॉन यूज करू शकत नाही कारण की एप्सिलॉन त्याचा पार्ट नाही. तर या ठिकाणी एस प्रोडक्शन ऑफ ए, सिंगल ए घेतला. 4 टाइम्स ए जनरेट करायचे, सिमिलर मेथड 4 टाइम्स ए. हाऊ टू प्रोड्यूस इज फर्स्ट एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस, स्टार्टिंग प्रोडक्शन झालं. एसला पुन्हा एस प्रोडक्शन ऑफ, हा ए ॲज इट इज, एसचा एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस झालं. काय घ्या तुम्ही? एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. पुन्हा एसला हे करू आपण, एस प्रोडक्शन ऑफ ट्रिपल ए एस. काय आलं? एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस. अजून घेऊ त्याला एस प्रोडक्शन ऑफ, आता ए ऑफ एस घ्यावं लागेल का? नाही, डायरेक्ट ए घेतलं. इथं तुमचं प्रोडक्शन चेंज झालं, एस प्रोडक्शन ऑफ ए, आणि तुमचे 4 टाइम्स ए झाले. पहा, स्टार्टिंग सिम्बॉल एस प्रोडक्शन ऑफ ए एस, एस प्रोडक्शन ऑफ ए एस, आणि इथं एस प्रोडक्शन ऑफ ए. या ठिकाणी एप्सिलॉन नसल्यामुळे आपण डायरेक्ट त्याला कन्वर्ट केलो. याची पार्ट्स ट्री चेक करू. एस हा स्टार्टिंग येईल, एस प्रोडक्शन ऑफ ए ऑफ एस, हा एस पुन्हा डिस्ट्रीब्यूट होईल. ए हा तुमचा एस, हा एस पुन्हा तुमचा हा एस, आणि हा एस तुमचा ए. म्हणजे तुम्ही सांगू शकता 4 टाइम्स ए झालं. झालं फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. क्लिअर? हे लँग्वेज असली तर त्याचे 2 प्रोडक्शन येतील, आणि या प्रोडक्शनवरून आपण डेरिव्हेशन ॲज वेल ॲज पार्ट्स ट्री ड्रॉ करू शकतो. आतापर्यंत आपण ग्रामर चेकआउट केलं, ग्रामरची डेफिनेशन बघितली, जी इक्वल टू VTPS, आणि त्याच्यानंतर त्याचं लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन आणि राईट मोस्ट डेरिव्हेशन आपण कॅल्क्युलेट केली, आणि स्ट्रिंग जनरेट केली. जी स्ट्रिंग तुम्हाला दिलेली असते ती स्ट्रिंग तुम्ही जनरेट करताय. आता पुढचा प्रॉब्लेम चेकआउट करू आपण. फॉर द ग्रामर गिवन बिलो, ग्रामर दिलेलं आहे 3 प्रोडक्शन आहेत, एस प्रोडक्शन, ए प्रोडक्शन आणि बी प्रोडक्शन. गिव्ह पार्ट्स ट्री फॉर लेफ्ट मोस्ट अँड राईट मोस्ट डेरिव्हेशन ऑफ द 1001. आपल्याला काय पाहिजे? 1001चं लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन, राईट मोस्ट डेरिव्हेशन अँड स्पार्स ट्री. तर आता सोल्युशन आपण लिहू त्याचं. सोल्युशन, ओके. वी नो दॅट G इक्वल टू VTP and S. V is a variable, T is a terminals, P is a production, S is a starting symbol. So V equal to capital letters S, A and B झाला तुमचा V. नेक्स्ट तुमचा T इक्वल टू टर्मिनल्स मीन्स स्मॉल केस लेटर्स अँड डिजिट्स. तर स्मॉल केस अँड लेटर्स नाही त्या ठिकाणी, पण डिजिट्स यूज केलेले त्यांनी 0 आणि 1 झालं. VT. P याल प्रोडक्शन्स. P कसं लिहाल तुम्ही? P इक्वल टू S प्रोडक्शन ऑफ A1B, A प्रोडक्शन ऑफ 0A epsilon, B प्रोडक्शन ऑफ 0B 1B, आणि हा तुमचा एप्सिलॉन, आणि या ठिकाणी तुमचे प्रोडक्शन कंप्लीट झालं. व्हेरिएबल्स झाला, टर्मिनल्स झाला, प्रोडक्शन झाला, आणि आता आहे तुमचा एस. एस इज अ स्टार्टिंग सिम्बॉल. एस इज अ स्टार्टिंग सिम्बॉल. इन अ गिवन ग्रामर द फर्स्ट प्रोडक्शन काय दिलेलं आहे तुम्हाला? एस प्रोडक्शन ऑफ
A1B मीन्स एस हा तुमचा स्टार्टिंग सिम्बॉल आहे या ठिकाणी, एस हा तुमचा स्टार्टिंग सिम्बॉल झाला. इथपर्यंत ग्रामरचं तुम्ही डिफाईन करू शकले. डेफिनेशन लिहिली, डेफिनेशनचा व्ही टी पी एस सगळं एक्सप्लेन केलं आपण. आता आपल्याला एक स्ट्रिंग जनरेट करायची. ती स्ट्रिंग पाहिजे आपल्याला 1001 1001 ही स्ट्रिंग आपल्याला पाहिजे. तर स्टार्टिंग काय तुमचं एस प्रोडक्शन. आपण लेफ्ट माउस घेऊ पहिले. दोन डेरिवेशन सांगितले त्याने, लेफ्ट मोस्ट ॲज वेल ॲज राईट मोस्ट. तर लेफ्ट मोस्टमध्ये चेकआउट करू. आपल्याला स्ट्रिंग पाहिजे 1001. तर फर्स्ट प्रोडक्शन इज अ एस प्रोडक्शन ऑफ A1B. लेफ्ट मोस्ट डेरिवेशन्स मीन्स वी पिकअप द लेफ्ट व्हेरिएबल. कुठला व्हेरिएबल पिकअप करायचा? लेफ्ट साईडचा. लेफ्ट साईडचा कुठला आहे? ए. कभी ए आहे. तर एला एक्सपांड करायचं तुम्ही. एस प्रोडक्शन ऑफ, हे झालं तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन. एस प्रोडक्शन ऑफ A1B हे झालं तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन. नेक्स्ट एस आपल्याला पाहिजे 1001. आता एला कन्वर्ट करायचं जसं ए यायला पाहिजे. एला कन्वर्ट करायचं म्हणजे 1 यायला पाहिजे. पण ए प्रोडक्शन ऑफ 0 आहे, काय येईल? 0 येईल. पण आपल्याला 1 पाहिजे. एच्या इमिडिएटली 1 आहे. मग आपण एचं प्रोडक्शन ॲप्सिलॉन घेऊ आणि त्याला एलिमिनेट करू. 1B म्हणजे काय घेतलं तुम्ही? प्रोडक्शन कुठलं घेतलं? ए प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. आला तुमचा 1B. ए प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन झाला इथपर्यंत. 1B आला. आता पुढचं 0 पाहिजे. 1 झाला तुमचा. आता 0 पाहिजे. आता बीला असं कन्वर्ट करा की तो 0 भेटेल आपल्याला. बीचं प्रोडक्शन चेक करा. एका प्रोडक्शनमध्ये सुरुवातीला 0B भेटतो, एकात 1B भेटतो आणि एकाला ॲप्सिलॉन भेटतो. आपल्याला 0 हवा म्हणून बी प्रोडक्शन ऑफ 0B लागेल. मग नेक्स्ट एक्स प्रोडक्शन 1 हा ॲज इट इज येईल. बीचं प्रोडक्शन तुमचा हा 0B झाला. काय अप्लाय केलं तुम्ही? बी प्रोडक्शन ऑफ 0B. 1 ॲज झाला, 0 पण झाला. पुन्हा 0 हवा पण पुढे व्हेरिएबल काय आहे? बी. बीचं असं प्रोडक्शन चेकआउट करायचं की सुरुवातीला 0 भेटायला पाहिजे आपल्याला. पुन्हा आलो बी प्रोडक्शन ऑफ 0B. मग हा एस ॲज इट इज येईल 1 0. हा बीचा पुन्हा 0B म्हणजे काय येईल तुमचं? बी प्रोडक्शन ऑफ 0B झाला. 3 0 झालेच. रिमेनिंग 1 हवा आहे. आता बीचं असं प्रोडक्शन चेकआउट करायचं की ज्याच्यात आपल्याला 1 भेटेल. आता बी प्रोडक्शन ऑफ 0B चालेल का? नाही, तिथं 0 भेटतोय. मग बी प्रोडक्शन ऑफ 1B 1 भेटतोय, चालेल आपल्याला. तर एस प्रोडक्शन ऑफ 1001B काय घेतलं तुम्ही? बी प्रोडक्शन ऑफ 1B. स्ट्रिंग भेटली आपल्याला 1001. पूर्ण स्ट्रिंग झाली या ठिकाणी. हे बा चेकआउट करा तुम्ही. ही स्ट्रिंग पाहिजे होती आपल्याला, ती स्ट्रिंग भेटली आपल्याला. आपल्याला आता काय करायचं आहे? बी हा एलिमिनेट करावा लागेल. मग बीचं प्रोडक्शन बघितलं. बी प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. ॲप्सिलॉन मीन्स नो इनपुट नथिंग. तर एस प्रोडक्शन ऑफ 1001 बी प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन झालं. आपल्याला स्ट्रिंग या ठिकाणी जनरेट झालेली आहे. क्लिअर? पण तुम्ही इझिली म्हणू शकता 1001 इज सबसेट ऑफ लँग्वेज ऑफ दी ग्रामर. क्लिअर? झालं तुमचं लेफ्ट मोस्ट डेरिवेशन. आता राईट मोस्ट डेरिवेशन जर काढायचं असलं आपल्याला याचंच, तर राईट मोस्ट डेरिवेशन घेऊ आपण. राईट मोस्ट डेरिवेशन. राईट मोस्ट डेरिवेशनमध्ये काय होईल? राईटचं व्हेरिएबल पिकअप करावं लागेल. लेफ्टचा आता पहिल्यांदा लेफ्ट मोस्टमध्ये काय केलं आपण? एला पिकअप केला, कारण ए लेफ्टला आहे. राईट मोस्टमध्ये राईटचा काय तुमचा बी, तर बी पिकअप करावा लागेल. तर एस प्रोडक्शन तुमचं स्टार्टिंग प्रोडक्शन काय तुमचं? एस प्रोडक्शन ऑफ A1B. तर सुरुवातीला आपण तेच घेऊ. एस प्रोडक्शन ऑफ A1B हे झालं तुमचं स्टार्ट प्रोडक्शन, स्टार्टिंग. ओके. त्याच्यानंतर आता बीला एक्सपांड करायचा.
आपल्याला स्ट्रिंग हवी 1001, सेम स्ट्रिंग लागेल आपल्याला 1001. आता पहा बीने असा एक्सपांड करायचा, ए तर चालणार नाही, ए नंतर 1 ऑलरेडी भेटलेला आहे आपल्याला, बीला 0मध्ये कन्वर्ट करायचं. तर बीचं प्रोडक्शन चेक करायचं, बी प्रोडक्शन ऑफ 0B. हा एस ॲज इट इज येईल, हा ए पण ॲज इट इज येईल, 1 पण ॲज इट इज येईल. बी प्रोडक्शन ऑफ 0B काय दिलं तुम्ही, बी प्रोडक्शन ऑफ 0B झालं. 10 झाला, पुन्हा 0 हवा, बीला अजून 0B प्रोडक्शन द्यावं लागेल. SA100B प्रोडक्शन दिलं. काय येईल तुमचं इथं पुन्हा, बी प्रोडक्शन ऑफ 0B झालं. आता लास्ट 1 राहिला आहे, तर बीचं असं प्रोडक्शन चेकआउट करायचं की ज्याच्यात 1 असेल, तर बी प्रोडक्शन ऑफ 1B. तो तुमचा येईल एस प्रोडक्शन ऑफ A1001B. या ठिकाणी तुम्ही घ्यावर बी प्रोडक्शन ऑफ 1B झालं. इथपर्यंत तुम्हाला स्ट्रिंग भेटलेली ऑलरेडी 1001, रिमेनिंग बी आणि ए व्हेरिएबल आहेत, हे चालतील का, नाही. मग पुढचं आपण काय लावू शकतो, बीला एप्सिलॉन लावायचा, एला एप्सिलॉन लावायचा. पण या ठिकाणी आपण काही लिहू शकत नाही त्याला. पुढच्या याला जाऊ आपण. आता याच्यात चेक करू आपण. तुम्हाला ऑलरेडी बी प्रोडक्शन एस प्रोडक्शन ऑफ AA1B भेटला आहे, तर त्याच्यानंतर एस प्रोडक्शन ऑफ हा ए ॲज इट इज राहील 1001. बी जाईल तुमचा काय लावलं त्याने फॉर्म्युला, बी प्रोडक्शन ऑफ एप्सिलॉन. आता 1001 घेतलं आहे, ए जायला पाहिजे म्हणून एस प्रोडक्शन ऑफ 1001 आणि येईल तुमचं ए प्रोडक्शन ऑफ एप्सिलॉन. म्हणजे तुम्ही सांगू शकता 1001 इज सबसेट ऑफ लँग्वेज ऑफ दी ग्रामर. तुम्हाला स्ट्रिंग भेटली आणि इट इज अ सबसेट ऑफ दी ग्रामर. हे लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन झालं, हे राईट मोस्ट डेरिव्हेशन झालं. ओके, आता आपण पिकअप करू लेफ्ट मोस्ट पार्स ट्री. आता आपल्याला 2 ट्री काढायचे आहेत, लेफ्ट मोस्ट पार्स ट्री अँड राईट मोस्ट पार्स ट्री. ओके, आता लेफ्ट मोस्ट पार्स ट्री आणि राईट मोस्ट पार्स ट्री काढायची आपल्याला. चला आपण लेफ्ट मोस्ट पार्स ट्रीचा सुरुवातीचा येईल तुमचा एस. एसने काय केलं, एस प्रोडक्शन A1 आणि बी झालं तुमचं एस प्रोडक्शन SA1B. आता इथं बघा लेफ्ट मोस्टला ए प्रोडक्शन ऑफ एप्सिलॉन, लेफ्ट मोस्ट पार्स ट्री ए प्रोडक्शन ऑफ एप्सिलॉन झाला इथं ए प्रोडक्शन एप्सिलॉन. त्याच्यानंतर बी प्रोडक्शन ऑफ 0B, बी प्रोडक्शन ऑफ हा 0 येईल, हा बी येईल. त्याच्यानंतर पुन्हा बी प्रोडक्शन ऑफ 0B, हा 0 येईल, हा बी येईल. त्याच्यानंतर बी प्रोडक्शन ऑफ 1B, हा 1 आला, हा तुमचा बी आला. त्याच्यानंतर बी प्रोडक्शन ऑफ एप्सिलॉन. चेक करा तुमची स्ट्रिंग्स. फर्स्ट आली तुमचा हा 1 येतो, 0 0 1 आणि तुमची स्ट्रिंग्स 1 0 0 1. हे झालं तुमचं लेफ्ट मोस्ट डेरिव्हेशन्स. आता राईट मोस्ट डेरिव्हेशन ड्रॉ करू आपण. राईट मोस्ट डेरिव्हेशन, राईट मोस्ट काय येईल तुमचं राईट मोस्ट डेरिव्हेशन मध्ये. स्टार्टिंग सिम्बॉल काय तुमचा एस, एस प्रोडक्शन ऑफ A1 and B झालं. एस प्रोडक्शन ऑफ A1B हे पहा स्टार्टिंग एस प्रोडक्शन ऑफ A1B, नंतर बी प्रोडक्शन ऑफ 0B,
नंतर त्यांनी लावलं बी प्रोडक्शन ऑफ 0B, हा 0, हा तुमचा बी आला. त्याच्यानंतर पुन्हा बी प्रोडक्शन ऑफ 0B, हा 0 आला, हा बी आला 0B. त्याच्यानंतर बी प्रोडक्शन 1B, हा 1 आला, हा तुमचा बी आला. क्लिअर. त्याच्यानंतर बी प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन, बी प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन, आणि त्याच्यानंतर ए प्रोडक्शन ऑफ ॲप्सिलॉन. चेकआउट करा. हा तुमचा फर्स्ट 1 0 0 आणि हा 1, तुमची स्ट्रिंग भेटली 1 0 0 1. हे झालं तुमचं लेफ्ट मोस्ट डेरिवेशन आणि हे झालं तुमचं राईट मोस्ट डेरिवेशन.